Let's have a next example. Example is like this. A long straight wire carries current I and a square conducting wire loop of side L at a distance A from the current wire as shown in the figure. Both the current wire and loop are in the plane of the paper. Find the magnetic flux of current wire passing through the loop. Okay, so magnetic flux is to be calculated. So what is the question? There is a straight current carrying conductor here, in which current is flowing in upward direction, and there is a square which is placed near the conductor. Question is that how much is the magnetic flux over the square due to the current through the conductor. म्हणजे या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे या स्क्वेअरवर किती मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार आहे. आता लक्षात घ्या, इथं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू BA cos थीटा असा फॉर्म्युला आहे. BA cos थीटा म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? मॅग्नेटिक इंडक्शन काढावं लागेल, एरिया काढावं लागेल आणि अँगल थीटा काढावं लागणार फ्लक्स काढण्यासाठी. ओके, आता या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक इंडक्शन या स्क्वेअरवर सगळीकडे सेम नसणार आहे. कारण मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरचा फॉर्म्युला काय आहे? म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2πr. हा फॉर्म्युला कुठून आला लक्षात घ्या, मॅग्नेटिक इफेक्ट या टॉपिक मधून आलेला आहे, जो तुम्हाला अजून झालेला नाहीये. ओके, सो मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2πr. हा आता फॉर्म्युला तुम्हाला सध्या तरी आहे असं लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे एखादा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्यापासून r डिस्टन्सला मॅग्नेटिक इंडक्शन एवढं असतं. आता बघा, ही जर साईड घेतली तर ती वेगळ्या डिस्टन्सला येणार, ही साईड जर घेतली तर वेगळ्या डिस्टन्सला येणार, अँड सो ऑन असं ते होणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मी इथे इंटिग्रेशन आपल्याला काय करावं लागेल? मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते फाइंड आउट करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल लक्षात घ्या, इंटिग्रेशन काढण्यासाठी इथं आणखी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर कंडक्टर पासून हा स्क्वेअर लूप जो आहे तो किती डिस्टन्सला आहे? इट इज ऍट डिस्टन्स ए आहे. आणि स्क्वेअरची साईड किती आहे? स्क्वेअरची साईड एल आहे. ओके, आता काय करतो मी इथे या ठिकाणी, इथे एक स्मॉल स्ट्रीप कन्सिडर करतो. दिस इज अ स्मॉल स्ट्रीप इन दॅट स्क्वेअर. ओके, जी किती डिस्टन्सला असेल? एक्स डिस्टन्सला असेल, विच इज ॲट डिस्टन्स एक्स. from the conductor and having very small thickness, that is dx. okay, व्हेरी स्मॉल थिकनेस dx. आता काय करूया, सुरुवातीला या स्मॉल स्ट्रीप वरचा मॅग्नेटिक फ्लक्स काढूया. ओके, या स्मॉल स्ट्रीप वरचा एकदा मॅग्नेटिक फ्लक्स मिळालं की मग काय करू शकतो आपण, संपूर्ण त्याचं इंटिग्रेशन घेतलं की काय मिळेल आपल्याला? संपूर्ण स्क्वेअर वरचा मॅग्नेटिक फ्लक्स मिळणार आहे. सॉरी, मॅग्नेटिक फ्लक्स या स्मॉल स्ट्रीप वरचा सुरुवातीला मॅग्नेटिक फ्लक्स काढावं लागेल आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण स्क्वेअर वरचा मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट स्ट्रीप घेऊया. मॅग्नेटिक इंडक्शन ऍट स्ट्रीप, ही जी स्ट्रीप आहे तिथं मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार बघा, बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2π. स्ट्रीप किती डिस्टन्सला आहे? करंट कॅरिंग कंडक्टर पासून एक्स डिस्टन्सला आहे. सो म्यू नॉट आय बाय 2πx. सो दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ऍट स्ट्रीप. ओके, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट स्ट्रीप मिळालेलं आहे आपल्याला. आता मॅग्नेटिक इंडक्शन मिळालं की आता याचा एरिया ऑफ द स्ट्रीप काढूया. एरिया ऑफ स्ट्रीप
एरिया ऑफ द स्ट्रीप ए इज इक्वल टू काय येणार आहे, त्याचा थिकनेस किती आहे dx आणि लेंथ किती आहे l आहे. सो l इंटू dx येणार आहे. अँड देअरफोर मॅग्नेटिक फ्लक्स इथे किती येणार बघा, मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर स्ट्रीप, त्या स्ट्रीप वरचं मॅग्नेटिक फ्लक्स किती येणार आहे, फाय इज इक्वल टू बी इंटू ए. सो बी ए कॉस थिटा पण येणार ऍक्च्युली, म्यू नॉट आय डिवाइडेड बाय 2 पाय एक्स, हे मॅग्नेटिक इंडक्शन, एरिया यल dx एंड कॉस थीटा, थीटा थीटा कितना आएगा इधर, थीटा जीरो आ जाएगा, थीटा जीरो येणार आहे. कारण का, हे बघा एरिया वेक्टर कसा असतो, या एरियाला काढलेली परपेंडिक्युलर, आणि मॅग्नेटिक फील्ड कसं येणार आहे, इनवर्ड येणार इथं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड आणि एरियाला काढलेली परपेंडिक्युलर म्हणजे एरियाची डायरेक्शन ना, दोन्ही सेम डायरेक्शनच येतात. ओके, म्हणजे कॉस झिरो येणार इथं. ओके, कॉस झिरो, आणि कॉस झिरोची व्हॅल्यू काय असणार आहे 1, त्याच्यामुळे ते काय मी लिहित नाही इथं. सो फ्लक्स ओव्हर द एरिया इज इक्वल टू म्यू नॉट आय एल dx डिवायडेड बाय 2 पाय एक्स. याला फाय म्हणण्याऐवजी काय म्हणूया, डी फाय म्हणूया, डी फाय. डी फाय का, कारण स्मॉल स्ट्रीप वरचं फ्लक्स स्मॉल असणार आहे. ठीक आहे, आता टोटल फ्लक्स कसं काढणार मग, टोटल फ्लक्स ओव्हर द स्ट्रीप ओव्हर दिस कंप्लीट एरिया फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय होणार, इंटिग्रेशन ऑफ डी फाय, that is integration of mu naught I L dx divided by 2 pi x. ओके, आणि याला लिमिट्स आता इंटिग्रेशनला द्यायला, लिमिट्स म्हणजे काय, x ची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. आता ही जी स्ट्रीप आहे, ये स्ट्रीप हम मिनिमम लेफ्ट एंड को रख सकते हैं. ओके, म्हणजे लेफ्ट एंडला जर ती कन्सिडर केली तर काय येणार आहे, x ची मिनिमम व्हॅल्यू a येणार आहे, और x का मैक्सिमम वैल्यू क्या होगा इधर, ये स्ट्रिप हम मैक्सिमम राइट हैंड साइड को इधर रख सकते हैं. तो फिर x का मैक्सिमम वैल्यू क्या रहेगा, a प्लस यल. लक्षात येते ना, x ची मिनिमम व्हॅल्यू काय होणार a, मॅक्सिमम व्हॅल्यू काय होणार आहे a प्लस यल, a टू a प्लस यल. दीज आर द लिमिट. लिमिट म्हणजे काय, तर व्हेरिएबल काय आहे, फक्त x व्हेरिएबल आहे. ओके, आणि x ची मिनिमम व्हॅल्यू काय येणार आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय येणार ते आपल्याला इथं ठरवायचं आहे. दीज आर द लिमिट्स. कारण ही जी स्ट्रीप आहे ती आपल्याला त्या स्क्वेअर मध्येच कन्सिडर करावं लागणार. ही स्ट्रीप जास्तीत जास्त लेफ्ट एंडला ए डिस्टन्स पर्यंत घेऊ शकतो, म्हणजे कंडक्टर पासून ए डिस्टन्स पर्यंत, त्याच्या आत येऊ शकत नाही, कारण एरियामध्येच ती स्ट्रीप घ्यावं लागेल ना. आणि कंडक्टर पासून जास्तीत जास्त दूर म्हणजे राईट हँड साइडला कन्सिडर करू शकतो, आणि ते जास्तीत जास्त डिस्टन्स किती येणार आहे, ए प्लस एल येणार. सो ए आणि ए प्लस एल हे याचे लिमिट्स येणार आहे. सो फाई इज इक्वल टू इंटीग्रेशन. अब इंटीग्रेशन लेते वक्त जो कांस्टेंट है वो बाहर लेना पड़ेगा. इधर कांस्टेंट क्या है, म्यू नॉट आई यल is a constant, 2 pi is a constant, so mu naught I L divided by 2 pi is a constant. Integration of 1 by x dx, limits are a to a plus L. So flux phi is equal to mu naught I L divided by 2 pi. 1 by x का इंटीग्रेशन क्या रहेगा, log x, log x. 1 by x का इंटीग्रेशन तुम्हाला माहित आहे log x. लिमिट्स आर a to a plus L. मग आता काय करायचं आहे, इनिशियली अप्पर लिमिट इज प्लेस्ड, नेक्स्ट लोअर लिमिट इज प्लेस्ड, देयरफॉर फाई इज म्यू नॉट आई एल डिवाइडेड बाय 2 पाई इन ब्रॅकेट लॉग ऑफ a प्लस एल मायनस लॉग a. आता हे पण तुम्हाला माहित असेल की लॉग x मायनस लॉग y म्हणजे काय असतं, लॉग ऑफ x डिवाइडेड बाय y असतं. and therefore this answer is coming to be mu naught I L divided by 2 pi log. आता हा लॉग कुठला असतो, नॅचरल लॉग असतो, लक्षात घ्या, त्याच्यामुळे ln लिहितो मी, टू द बेस e असतं, लक्षात घ्या, ln a plus L divided by a. So this is your final answer, a plus L divided by a.
तर इथं डीसी पांडेमध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. ए प्लस आय लिहिलंय चुकून, ते ए प्लस एल पाहिजे. ए प्लस एल डिवायडेड बाय ए. ओके, सो एनी डाऊट इन दिस केस? पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. हा जो करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आहे त्याच्याजवळ एक स्क्वेअर लूप आहे आणि त्या स्क्वेअर लूपवर किती मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे कसं फाइंड आउट करावं लागेल? इंटिग्रेशनच फाइंड आउट करावं लागेल. कारण का इथं बी जे आहे ते कॉन्स्टंट नाही, डिस्टन्स नुसार बी काय होणार आहे? चेंज होणार आहे. ठीक आहे, तर या स्क्वेअर लूपवरचं मॅग्नेटिक फ्लक्स काढण्यासाठी आता सगळी या स्क्वेअर लूपवर सगळीकडे मॅग्नेटिक इंडक्शन सेम असतं तर डायरेक्टली आपण फॉर्म्युला बी इंटू ए इंटू कॉस थिटा वापरला असता, तिथं सगळं संपलं असतं. परंतु इथं काय होतंय, कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक इंडक्शन काय असतं? स्ट्रॉंग असतं, आणि कंडक्टर पासून दूर गेल्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन थोडंसं काय असतं? वीक असतं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे डायरेक्टली बी ए कॉस थिटा एका स्टेपमध्ये हे सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या स्क्वेअर लूप मध्ये एक स्मॉल स्ट्रीप कन्सिडर करावं लागेल. त्या स्ट्रीपवरचं मॅग्नेटिक फ्लक्स अगोदर, म्हणजे अगदी एखाद्या छोट्याशा एलिमेंटवरचं मॅग्नेटिक फ्लक्स काढावं लागेल आणि त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला संपूर्ण स्क्वेअर वरचं मॅग्नेटिक फ्लक्स मिळणार आहे. ओके, आता या स्क्वेअर मध्ये काय केलंय बघा, या कंडक्टर पासून एक्स डिस्टन्सला व्हेरी स्मॉल थिकनेस म्हणजे डीएक्स थिकनेसचा एक स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द स्ट्रीप. आता स्ट्रीप जवळ मॅग्नेटिक इंडक्शन किती येणार? बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2πx. आता हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तुम्हाला. ओके, स्ट्रेट कंडक्टर पासून आर डिस्टन्सला किती असतं मॅग्नेटिक इंडक्शन? म्यू नॉट आय बाय 2πr. याच्यावरून हा फॉर्म्युला आलाय. ही स्ट्रीप किती डिस्टन्सला आहे? कंडक्टर पासून एक्स डिस्टन्सला. सो मॅग्नेटिक इंडक्शन इथे किती येणार आहे? म्यू नॉट आय बाय 2πx. मग एरिया ऑफ स्ट्रीप काय येणार आहे? एल इंटू डीएक्स. एरिया ऑफ स्ट्रीप किती येणार आहे? एल इंटू डीएक्स. मग मॅग्नेटिक फ्लक्स कसं काढतोय आपण? मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. सो मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे? म्यू नॉट आय बाय 2πx, एरिया एल डीएक्स. आणि इथं थिटा जो आहे, थिटा किती येतोय? 0 डिग्री येतोय. थिटा 0 कसं काय? कारण हे बघा, स्ट्रेट कंडक्टर होती मॅग्नेटिक फील्ड कसं असतं? सर्क्युलर असतं. स्ट्रेट कंडक्टर होते मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर, म्हणजे लेफ्ट हँड साइडनं ते बाहेर येणार आहे आणि राईट हँड साइडनं काय होणार आहे? आत जाणार आहे. सर्कल क्रॉस, सर्कल डॉट. ओके, राईट हँड साइडनं मॅग्नेटिक फील्ड आत जाणार आणि ह्या एरियाला काढलेली नॉर्मल देखील काय येणार आहे? एक तर इनवर्ड नाही तर आउटवर्ड येणार. म्हणजे दोन्ही डायरेक्शन सेम झाल्या ना. म्हणजे एरियाला काढलेली नॉर्मल म्हणजे एरिया व्हेक्टर झाला. सो एरिया व्हेक्टरची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन या दोन्ही डायरेक्शन आपण इनवर्ड घेऊ शकतो इथं त्या एरियासाठी. त्याच्यामुळे थिटा किती होणार आहे? 0 डिग्री होणार आहे. ओके, सो बी ए कॉस थिटा, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आली. म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2πx इंटू एल डीएक्स. ओके, हे झालं फ्लक्स ओव्हर दिस स्मॉल स्ट्रीप. स्मॉल स्ट्रीप वर चाललं. आता संपूर्ण स्क्वेअर लूप वरचं फ्लक्स काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय, that is integration of mu naught I L dx divided by 2πx. Limits are a to a plus L. लिमिट्स कशी आली लक्षात आलं ना? कारण लिमिट म्हणजे काय? इथं जो कोण व्हेरिएबल असणार आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू किती आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती. आता इथं व्हेरिएबल काय आहे? या इक्वेशन मध्ये एक्स हे व्हेरिएबल आहे. एक्सच चेंज होऊ शकतं, बाकी इथं काहीच चेंज होऊ शकत नाही. म्यू नॉट कॉन्स्टंट, त्या करंट कॅरिंग कंडक्टर मधला करंट कॉन्स्टंट आहे. त्या स्क्वेअर लूपची साइड एल ती देखील कॉन्स्टंट आहे. 2π इज अ कॉन्स्टंट. सो एक्स इज व्हेरिएबल. मग एक्स ची मिनिमम व्हॅल्यू काय येणार? आता हा जो एलिमेंट आहे तो लेफ्टला जास्तीत जास्त लेफ्ट कुठं कन्सिडर करू शकतो? या स्क्वेअरच्या लेफ्ट एंडला कन्सिडर करू शकतो. देअरफॉर मिनिमम डिस्टन्स किती येणार आहे? ए, आणि मॅक्सिमम डिस्टन्स किती येणार आहे? ए प्लस एल. लक्षात येत आहे? सो मिनिमम डिस्टन्स इज ए, मॅक्सिमम डिस्टन्स इज ए प्लस एल, आणि हे लिमिट्स झाले. आणि आता कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या रूलनुसार काय केलेलं आहे? कॉन्स्टंट सगळं बाहेर घेतलं. म्यू नॉट आय एल डिवायडेड बाय 2π 1/x dx. 1/x इंटिग्रेशन येतं लॉग एक्स, परंतु इथं बेस काय असतो? नेहमी ई असतो बेस, लक्षात ठेवायचं.
किंवा त्याला ln(x) म्हणू शकता. ln म्हणजे नॅचरल लॉग. नॅचरल लॉग म्हणजे काय, ज्याचा बेस e असतो. आपण लॉग टेबलमध्ये जो लॉग बघतो त्याचा बेस किती असतो, 10 असतो. सो 1/x इंटिग्रेशन येणार आहे log x. सुरुवातीला याच्यामध्ये अप्पर लिमिट ठेवा मायनस लोअर लिमिट ठेवा. अप्पर लिमिट ठेवल्यानंतर log a प्लस l मायनस log a होणार. आता हा रूल तुम्हाला माहित पाहिजे की log x मायनस log y म्हणजेच काय असतं, log ऑफ x बाय y असतं. ओके, सो देअरफॉर ln a प्लस l डिवायडेड बाय a या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. एनी डाऊट इन दिस केस नाउ? नेक्स्ट पार्ट, Faraday's law of EMI. Faraday's laws of EMI. ओके, तर आता फॅरेडेज लॉ ऑफ EMI स्टडी करण्यासाठी तुम्हाला फॅरेडेचा एक्सपेरिमेंट जो आहे तो फॅरेडेचा एक्सपेरिमेंट माहित असणं आवश्यक आहे. ओके, फॅरेडेचा एक्सपेरिमेंट काय बघा. आता ओरस्टेडनं काय प्रूव्ह केलं की ओरस्टेडनं असं प्रूव्ह केलं की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, तर त्याच्याभोवती काय असतं, सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड असतं. ओके, सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ओरस्टेडनं काय प्रूव्ह केलेलं आहे, तर करंट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. ओरस्टेडनं हे प्रूव्ह केलं की करंट काय करतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. मग फॅरेडेला असं वाटलं की जर करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकत असेल तर कदाचित मॅग्नेटिक फील्ड करंट प्रोड्यूस करू शकेल, म्हणजे रिव्हर्स मे ऑल्सो बी पॉसिबल, असं फॅरेडेच्या डोक्यात आलं. लक्षात घ्या, जर करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकत असेल तर कदाचित मॅग्नेटिक फील्ड देखील करंट प्रोड्यूस करू शकेल. लक्षात येत आहे, मॅग्नेटिक फील्ड may produce करंट. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे, फॅरेडेनं एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्याला काय म्हटलं जातं, फॅरेडेज कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. फॅरेडेज कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट. फॅरेडेज कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट. आता फॅरेडेज कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट काय आहे लक्षात घ्या. तर हे मॅग्नेटिक फील्डमुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतोय का नाही हे चेक करण्यासाठी काय केलेलं आहे, फॅरेडेनं अशा प्रकारे एक कॉइल घेतली. दिस इज अ कॉइल. ओके, आणि याला एक गॅल्व्हॅनोमीटर लावलेला आहे. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय घेऊया, इथे एक बल्ब आहे असं अझ्युम करूया. ओके, हिअर देर इज अ कॉइल and to which a galvanometer is connected. आणि आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ते एक बल्ब कॉइलला जोडूया, म्हणजे जर करंट प्रोड्यूस झाला तर बल्ब काय होणार आहे, ग्लो होणार आहे. आणि त्या कॉइल जवळ काय ठेवलेलं आहे, आता कॉइलवर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आहे. मग कॉइलवर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करण्यासाठी काय केलेलं आहे, फॅरेडेनं तिथं एक मॅग्नेट कॉइल जवळ प्लेस केलेला आहे. याला कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. एक लार्ज नंबर ऑफ टर्न असणारी कॉइल घेतली आणि त्या कॉइल जवळ काय ठेवलेलं आहे, एक बार मॅग्नेट प्लेस केलेला आहे फॅरेडेनं. आणि बार मॅग्नेट प्लेस केल्यानंतर असं दिसून आलं की बल्ब कुठलाही ब्राईटनेस दाखवत नाही. ओके, म्हणजे फॅरेडेला असं लक्षात आलं की तिथं मॅग्नेट फक्त कॉइलच्या जवळ ठेवला तर तिथं कुठंही इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही अजिबात. ओके, मग फॅरेडेनं थोडा वीक मॅग्नेट वापरून बघितलं, थोडा स्ट्रॉंग मॅग्नेट त्या ठिकाणी रेस्ट मध्ये ठेवून बघितलं. हा सुरुवातीला कसा आहे, रेस्ट मध्ये ठेवून बघितलं तर त्याला कुठलाही इथं बल्ब ग्लो होताना किंवा गॅल्व्हॅनोमीटर जोडल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर कुठलंही डिफ्लेक्शन दाखवलं नाही. ओके, त्याच्यामुळं सुरुवातीला फॅरेडेला असं वाटलं की कदाचित मॅग्नेटिक फील्ड करंट प्रोड्यूस करू शकत नाहीये आणि म्हणून त्यानं काय केलं, सडनली म्हणजे हा ऍक्सिडेंटल घडलेली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो की सडनली हा मॅग्नेट जो आहे तो काय केला, कॉइल पासून दूर फेकून दिला. ओके,
कॉईल पासून दूर फेकून दिला आणि ज्या क्षणी सडनली हा मॅग्नेट दूर नेला त्यावेळी इथं जे असणार गॅल्व्हॅनोमीटर किंवा इथं असणारा बल्ब सडनली ग्लो झाला. ठीक आहे. मग काय केलं फॅरेडेनं, तो मॅग्नेट रेस्टला ठेवण्याऐवजी आता काय केलं, हा जो मॅग्नेट आहे तो कॉईलच्या सडनली जवळ आणला, म्हणजे फास्टली जवळ आणला कॉईलच्या. त्यावेळी पण ग्लो दिसलं. म्हणजे मॅग्नेट ज्यावेळी रेस्ट मध्ये ठेवतो त्यावेळी नो ग्लो, परंतु हा मॅग्नेट कॉईल पासून दूर नेला किंवा कॉईलच्या जवळ आणला तर काय होतो, बल्ब ग्लो व्हायला चालू होतो किंवा तिथं गॅल्व्हॅनोमीटर जर असेल तर तो गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. त्यानं रिव्हर्स पण करून बघितलं, म्हणजे मॅग्नेट रेस्ट मध्ये ठेवला, मॅग्नेट इज केप्ट ॲट रेस्ट, आणि ही कॉईल जी आहे ती कॉईल काय केलेली आहे, मूव्ह करून बघितली. कॉईल इज मूव्ड इनिशियली अवे फ्रॉम द मॅग्नेट, ओके, अँड देन टुवर्ड्स मॅग्नेट. त्यावेळी काय होतं, इथं बल्ब ग्लो होताना दिसतो. ओके. आता बघा, त्याचबरोबर फॅरेडेला असं दिसून आलं की कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जर वाढवले तर थोडासा जास्त ब्राईटनेस दिसून येतो, आणि कमी टर्न वापरले तर काय होतो, कमी ब्राईटनेस दिसून येतो इथं. किंवा व्हेन देर आर नंबर ऑफ टर्न्स आर मोर, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन इज मोर. कारण गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी वापरतो इथं आपण, करंट किती डेव्हलप होतोय तो मेजर करण्यासाठी, लक्षात घ्या. ओके. आता नॉर्थ पोल साऊथ पोल असणाऱ्या मॅग्नेटमुळे इथं काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट होणार, लक्षात घ्या. नंबर ऑफ टर्न आणि एरिया ऑफ इच टर्न, NA म्हणजे काय येणार आहे, तर एरिया येणार आहे. मॅग्नेटिक इंडक्शन जरी जास्त असलं किंवा NA जरी जास्त असलं तरी काय होतं, जास्त डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे थोडक्यात इथं प्रोड्यूस होणारा जो ब्राईटनेस आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, मॅग्नेटिक फील्डवर, आणि नंबर ऑफ टर्न किती आहेत म्हणजे इफेक्टिव्ह एरिया ऑफ द कॉईल किती आहे त्याच्यावर पण डिपेंड असणार. आणि मॅग्नेटिक इंडक्शन आणि एरिया दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर कुठली क्वांटिटी मिळते आपल्याला, फ्लक्स नावाची क्वांटिटी मिळते, मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक इंडक्शन कुणामुळे प्रोड्यूस होणार, मॅग्नेटमुळं. ओके. नंबर ऑफ टर्न आणि एरिया हे कुणामुळे असणार, कॉईलमुळं. या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे काय असतं आपल्याला माहित आहे, दॅट इज फ्लक्स असतं, मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स कसं पाहिजे इथं कॉईल जवळचं मॅग्नेटिक फ्लक्स, आता मॅग्नेट रेस्ट मध्ये ठेवला तर B इंटू NA कॉन्स्टंट असणार, बरोबर आहे ना. B इंटू NA कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल, ओके, मी काय सांगतोय बघा, कॉईल वरचं फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल तर तिथं कुठलाही गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. आणि तोच मॅग्नेट कंटिन्युअसली दूर नेला किंवा जवळ आणला तर काय होणार आहे, बी काय होणार आहे, एकतर वाढत जाणार किंवा कमी होत जाणार. म्हणजे फ्लक्स काय होणार आहे, एकतर वाढत जाणार किंवा कमी होणार, म्हणजे फ्लक्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा फ्लक्स चेंज होणार तेव्हा तेव्हा काय होणार आहे, बल्ब ब्राईटनेस दाखवतो. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचं हे साधं सोपं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. तुम्ही घरी देखील हा एक्सपेरिमेंट करू शकताय की ज्याच्यामध्ये कॉपर वायर पाहिजे तुमच्याकडे. कॉपर वायर म्हणजे इन्सुलेटेड पाहिजे, म्हणजे त्याच्यावर इन्सुलेशन असलं पाहिजे. कारण ती कॉपर वायरचे लार्ज नंबर ऑफ टर्न एकावर एक असे द्यावे लागतात, आणि एकावर एक टर्न दिल्यानंतर ते एकमेकाला चिकटले नसले पाहिजे, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये कुठला झाला नसला पाहिजे. असे लार्ज नंबर ऑफ टर्न म्हणजे साधारणपणे 200-300 टर्नची एक कॉईल आपण घेतली, एक छोटासा बार मॅग्नेट घेतला आणि त्याला त्या कॉईलला तुम्ही LED बल्ब लावला आणि मॅग्नेट त्याच्या पुढे मूव्ह जरी केला नुसता असा तर तुम्हाला कंटिन्युअसली LED तुम्हाला ग्लो होताना दिसणार आहे. ओके. हे फॅरेडेनं सगळ्यात अगोदर एक शोधून काढलेलं आहे, आणि फॅरेडेनं त्याच्यावरून काय केलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे लॉज प्लेस केलेले आहे. ओके. तर फॅरेडेचे 2 लॉज आहेत. फर्स्ट लॉ काय आहे बघा, फॅरेडेज फर्स्ट लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ काय बघा, की EMF कधी इंड्यूस होतो. आता तुम्ही सांगा EMF कधी इंड्यूस होतो, काय व्हायला पाहिजे त्याच्यासाठी, फ्लक्स, कॉईल वरचं फ्लक्स काय व्हायला पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज व्हायला पाहिजे. सो फर्स्ट लॉ इज लाईक दिस, whenever a coil is subjected to changing magnetic flux,
whenever a coil is subjected to changing magnetic flux, म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी कॉईल चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये आपण ठेवतो. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागेल? फ्लक्स म्हणजे 3 टर्म असतात, बी ए कॉस थीटा. एक तर फ्लक्स चेंज होण्यासाठी बी चेंज करावं लागेल कंटिन्युअसली. बी चेंज करण्यासाठी काय करावं लागेल? हा मॅग्नेट जो आहे तो कॉइलच्या जवळ आणायचा किंवा कंटिन्युअसली दूर न्यायचा. किंवा एरिया चेंज करावा लागेल. एरिया चेंज करायचं म्हणजे काय? एरिया कमी जास्त करावा लागेल. किंवा थीटा चेंज करायचं म्हणजे काय? मॅग्नेटिक इंडक्शन आणि एरिया वेक्टर यांच्यामधला अँगल थीटा. म्हणजे फॅरेडेनं असं देखील करून बघितलं की मॅग्नेटला रेस्ट मध्ये ठेवायचं आणि कॉईल जी आहे ती आहे त्या ठिकाणी गोल गोल फिरवली तरी देखील काय होणार आहे बघा? एरिया वेक्टरचा अँगल कंटिन्युअसली चेंज होणार. आणि एरिया वेक्टरचा अँगल कंटिन्युअसली चेंज झाल्यामुळे काय होणार आहे? थीटा कंटिन्युअसली चेंज होणार. थीटा कंटिन्युअसली चेंज झाल्यामुळे फ्लक्स चेंज होणार. ओके, म्हणजे एकतर रेसिप्रोकेटिंग मोशन इथं करावं लागेल किंवा आहे त्या ठिकाणी कॉईल फक्त फिरवली त्याला बल्ब लावून किंवा गॅलव्हॅनोमीटर लावून तरी देखील तिथं ईएमएफ इंड्यूस होतो. ओके, सो व्हेनेवर अ कॉईल इज सब्जेक्टेड टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, EMF, electromotive force, EMF is induced in the coil. EMF is induced in the coil. Whenever a coil is subjected to changing magnetic flux, EMF is induced in the coil. जेव्हा जेव्हा एखादी कॉईल चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवतो किंवा जेव्हा जेव्हा एका कॉईलचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करतो तेव्हा तेव्हा त्या कॉईल मध्ये EMF इंड्यूस होतो. हा फर्स्ट लॉ आहे. ओके, आणि सेकंड लॉ काय लक्षात घ्या? सेकंड लॉ म्हणजे आपल्या घरी येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ते फॅरेडेज लॉ नुसार तयार होते. लक्षात घ्या, म्हणजे जिथं मोठे मोठे डॅम आहेत, डॅमच्या वॉटर फ्लो मुळे काय होतात? वॉटर फ्लो व्हायला लागलं की तिथले टर्बाईन्स फिरतात. म्हणजे टर्बाईन मध्ये काय होतं? वॉटरच्या व्हेलॉसिटी सायनं रोटेशनल मोशन प्रोड्यूस केली जाते आणि ती रोटेशनल मोशन कुणाला दिली जाते? कॉईलला. तिथं खूप मोठ्या मोठ्या कॉईल असतात आणि त्या कॉईल भोवती स्ट्रॉंग मॅग्नेट्स बसवलेले असतात आणि कॉईल रोटेट व्हायला लागली की मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉईल फिरायला लागली की त्या कॉईल मध्ये काय होतो? लार्ज व्होल्टेज तयार होतो. म्हणजे सिंपल जनरेटर जो आहे तो प्रोड्यूस करायचा असेल तर, घरच्या घरी जनरेटर प्रोड्यूस करायचा असेल तर काय करायचं? एक बाद झालेला जळलेला ट्रान्सफॉर्मर जर असेल, ट्रान्सफॉर्मर की ज्याच्यामध्ये कॉपर वायर असते, ती कॉपर वायर काढायची. ती कॉपर वायर काय करायची? एका लाकडाच्या तुकड्यावर काय करायची? गुंडाळायची आणि त्याचबरोबर एक हॉर्शू मॅग्नेट घ्यायचा. दिस इज अ हॉर्शू मॅग्नेट लाईक दिस. ओके, हॉर्शू मॅग्नेट, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि ती जी कॉईल आहे ती काय करायची? नॉर्थ पोल साऊथ पोलच्या मध्ये गोल फिरवायची. फक्त त्याला गोल फिरवली तर तुम्हाला एलईडी पेटताना दिसणार आहे. फक्त फिरवायची अरेंजमेंट तुम्हाला करावी लागणार आहे. आता सेकंड, फॅरेडेज सेकंड लॉ काय लक्षात घ्या? व्हॉट इज फॅरेडेज सेकंड लॉ? सेकंड लॉ इज दॅट, आता काय केलं? सुरुवातीला हा मॅग्नेट जो आहे तो स्लोली मूव्ह केला टुवर्ड्स कॉईल आणि त्यावेळी ब्राईटनेस बघितला आणि नंतर फास्टली मूव्ह केला आणि ब्राईटनेस बघितला. तर त्यावेळी फॅरेडेला असं दिसून आलं की जेवढी मोशन फास्ट तेवढा ब्राईटनेस जास्त. आता मोशन फास्ट याचा मिनिंग काय होणार आहे? फ्लक्स जे आहे ते फास्टली चेंज होणार आहे. ओके, कारण सडनली मॅग्नेट जवळ आणला तर काय होणार आहे? बी सडनली वाढणार, म्हणजे फ्लक्स सडनली चेंज होणार. ओके, आणि फ्लक्स जेवढं फास्टली चेंज होणार तेवढा काय होणार आहे? जास्त EMF इथे इंड्यूस होणार आहे. ओके, सो सेकंड लॉ इज मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF, magnitude of induced EMF is directly proportional to magnitude of induced EMF is directly proportional to a rate of change of magnetic flux. Rate of change of magnetic flux असणार आहे. म्हणजे induced EMF याचं इक्वेशन असं लिहू शकतो आपण, E is directly proportional to d phi by dt.
d∅dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स फास्ट असेल तर जास्त ईएमएफ इंड्यूस होणार आणि रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स स्लो असेल तर कमी ईएमएफ इंड्यूस होणार. तर अशा प्रकारे फॅरेडेचे 2 लॉज आहेत. ओके, सो फॅरेडेज फर्स्ट लॉ काय आहे? व्हेनेवर अ कॉइल इज सब्जेक्टेड टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ईएमएफ इज इंड्यूस्ड इन द कॉइल. जेव्हा जेव्हा एखादी कॉइल चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवतो तेव्हा तेव्हा त्या कॉइल मध्ये काय होतो? ईएमएफ इंड्यूस होतो. ओके, आणि सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय? ईएमएफ किती इंड्यूस होतो? तर मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जर मॅग्नेटिक फ्लक्स फास्टली चेंज झालं तर जास्त ईएमएफ इंड्यूस होणार. मॅग्नेटिक फ्लक्स स्लोली चेंज होत असेल तर कमी ईएमएफ इंड्यूस होणार. ओके, सो दिस इज द फॅरेडेज सेकंड लॉ. म्हणजे फॅरेडेज लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे? फॅरेडेज लॉ मध्ये ईएमएफ कधी इंड्यूस होणार आणि ईएमएफ किती इंड्यूस होणार हे सांगितलेलं आहे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ मध्ये. ओके, ईएमएफ कधी इंड्यूस होणार आणि ईएमएफ किती इंड्यूस होणार आहे, दॅट इज टोल्ड इन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, लक्षात येते सर्वांना?